कमला, काय करून राहिली कमला? मी मी कपडे धुवून राहिली. हा, काय बोलतो कमला? बसली आहे आणि म्हणतं कपडे धुवून राहिली. काय मला उल्लू समजतं का? हा, पागल समजतं काय? म्हणजे पागल करतं काय? म्हणजे काहून उलटी तिलटी बोलतं का? सरळ बोलणं. माहित आहे ना तुम्हाला मी बसले होते, तरी काऊन विचारता मग काय करून राहिली तर? मी सहजच विचारलो का तुला, काहून एकटी एकटी बसली आहे म्हटलं उदास उदास, काय झालं? काही नाही, काय होईन, एकटी नाही तर आता कोणाला घेऊन बसू? एक पोरगी आहे, पोरगी तर समजा दुसऱ्याच्या घरी जाते, सासरी जाते, पण पोरगा आहे, सून येते घरी म्हणते, मै सून तर आहेच नाही घरी, मै सून तर आलीच नाही घरी. एकटं एकटं सून आली, पोराचं लग्न केलं तरी एकटं एकटंच राहावं लागून राहिलं मला घरामध्ये. आता दिवे लावले आणि बसले बापा, काय करू, तुमची वाट पाहत बसली. आता आपलं पोरग कामानिमित्तच बाहेर आहे ना, तर येईन मग त्याचं काम झालं ते पुरं कोर्स झाला म्हणजे मग येईन राहीन मग इथं, मग बसली राहायचो सोनी संग. बरं मी काय म्हणतो कमला, एक काम करतो का? कामच करून राहिली मी, किती वारकोची कामच करून राहिली मी. पुरा स्वयंपाक केला दोघा जणांसाठी. भांडे घासले, झाडझूड केली, स्वयंपाक केल्यावर अजून भांडे घासले, दिवे लावले, पूजा केली. अजून काम कोणतं करू मी? अजून अजून कामच सांगत राहता का? आता जेमतेम बसली बापा दिवे लावून. अजून काय सांगता? बोला, करतो. अरे अशी भडकू नको बा कमला, एक महत्वाचं काम आहे बा. आता मी तुले हमेशा हमेशा म्हणतो काय? एका दिवशीच म्हणतो ना, एका दिवशीच काही म्हणतो ना, नाही तर तू जे बनवतं ते खातो ना मी चुपचाप. हो, काय काम आहे सांगा. म्हणजे कमला भाकऱ्या बनवून देतं का 10-12? काय? भाकऱ्या? भाकऱ्या कायले पाहिजे तुम्हाला एवढ्या मोठ्या 10-12? मी सगळं स्वयंपाक केला ना घरी, आणि तुम्हाला भाकरी कायले पाहिजे? कमला कमला हे पाय, एवढ्या ना ऐकून घे माय पाय. नाही नको म्हणू कमला, नाही नको म्हणू. नाही म्हणत मी, नाही म्हणत, काही नाही म्हणत, पण कायच्यासाठी भाकऱ्या 10-12 कायच्यासाठी? कमला ते आम्ही आता पाय, आता उद्यापासून आज गटारी अमावस्या, उद्यापासून श्रावण सुरू होते, श्रावण सोमवार सुरू होते. मग एक महिना कायले काही खावाले भेटते, आम्ही खातच नाही मग एक महिना. तर आज आम्ही योजना केली आहे 4-5 जणांना, वावरात जातो म्हणतो, त्याच्यासाठी भाकरी पाहिजे बनवून देतं काय बनवून, आणि मसाला पाहिजे बनवून. त्याच्यासाठी होय का? कायले तरी असे करताव? एक महिना नाही खावा लागत तर नको खा, काही जरुरी आहे का? आजच खाल्लंच पाहिजे तुम्ही? चांगली गोष्ट आहे ना, एक महिना नाही खात, पाणी येते येते ते डायजेशन होत नाही बरोबर म्हणून खात नाहीत असते. तर तुम्ही आज खाल्लं पाहिजे, जरुरी आहे का? गेलेच पाहिजे, खाल्लंच पाहिजे. घरी मी एवढा साजरा स्वयंपाक केला, तो सोडून तिथं जाऊन वावरामध्ये कसं बसं खावाले मातीतलं कुतीतलं? नाही नाही कमला पाय, नाही नको म्हणून. मातीतलं कुतीतलं कायले, आम्ही साफसफाईच खातो ना, आम्ही साफसफाई ठेवूनच काम करतो. तू फक्त भाकऱ्या बनवून दे, मसाला बनवून दे, भाजी आम्ही करतो तिथं. कमला कमला पाय, नाही नको म्हणू कमला. ठीक आहे, देतो पण. अमावस्येचा सण आला दारी, तेवतील दिवे आज घरोघरी. लक्ष्मीचा वास राहो सर्व काळ घरात, सुख समृद्धी येऊ दे माझ्या संसारात. दिव्या रे दिव्या तुझ्या तेजाची महती, अंधार निमावा अशी माझी विनंती. उजळून निघो हे जीवन सारे, आनंदाचे सुख येऊ दे दारी सारे. शांती कशी कशी आरती म्हणून राहिली? चांगली ताला सुराना आरती म्हणणं दिव्याची, तशी तर भले गाणे ताला सुरात म्हणत राहतो. आणि अशी कोण म्हणून राहिली तो आरती आज? आरती नाही वय वय, हे आरती आता म्हणतो, हे ओवी वय, ओवी ओव्या. हे दिवे लावताना दारामध्ये असं म्हणा लागते, ओवी वय. असं आठवो मग आता आरती पटपट. काऊन तुम्हाला कायची घाई आली? बसा ना, बसा शांततेनं. नाही नाही घाई नाही आली. कर आरामानं कर आरती, बोल बोल आरामानं बोल. जय देव जय देव जय दीप ज्योती, आरती ओवाळू लावणी या ज्योती. जय देव जय देव जय दीप ज्योती, पितळेची समई वा तुळशी वृंदास पुढे, ठेवतो दिसा जसा चंद्राच्या रथा पुढे. अंधार सारा पळून जाई दुरावरून, दर्शन घडता तुझे पावन होई मन. जय देव जय देव जय दीप ज्योती, आरती ओवाळू लावणी या ज्योती. सुखाची समृद्धी घरामध्ये नांदो, दुःखाचा अंधार सदाचा संपो. शांता स्वभावे ओवाळी आरती, कृपा करो माझी कुलस्वामिनी माता. जय देव जय देव जय दीप ज्योती, आरती ओवाळू लावणी या ज्योती. झाली काय आरती? झाले. आई मला एक सांगा, हे दीप अमावस्या म्हणजे काय? असे दिवे लावून आरती म्हणा, पूजा करा, ह्या काही वेगळा सण होय का? ह्या याचं काय महत्व राहते?
लय महत्व आहे हे दीप अमावस्याचं बी लय महत्व आहे. हा दिव्यानं घरातली नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात सकारात्मकता पसरते, प्रकाश येते, अशी श्रद्धा आहे बा. असं मानलं जाते नाही. हो, श्रद्धेनं केलं तर काही बी शक्य आहे. आपली श्रद्धा ठेवा, फक्त अंधश्रद्धा नाही ठेवा, श्रद्धा ठेवा, श्रद्धेनं करत राहा बस. ठीक आहे मग, शांत झाली का पूजा? आता जाऊ का मी? आ कुठं? आता चला ना, जेवण करून घ्या ना आता. अरे नाही नाही शांती, जेवण आमचं तिकडे आहे बा, 4-5 जणांचं वावरात, आपल्या हे रामलाल भाऊच्या वावरात. समजलं मले, माहित आहे मले तुम्ही कायच्यासाठी घाई करत होते. गंगा मंगाशी चालती खरी, तेच सांगे. समजलं मले. जा बापा, करा करा तुमच्या मनाला जे पटते ते करा. काय तुम्हाला रोकटोक करत बसावं आता. जा. दरवर्षीच तर करत असतो शांता. हा, दरवर्षीच तर आम्ही करत असतो तिकडे. मग 1 महिना कायले म्हणतो तुले, कायले मग 1 महिना काही आपलं चालते. हो हो, जा ना, जा जा. कांता, श्रावण झोपला, तू झोप. मी येतो बाहेरून जरासा. हा, माही फिकर नको करू तू. मी बात येतो, थोडस काम आहे मला. काम निपटून मी येतो बातच. थोडसच काम आहे का तुम्हाला? मग कायले आता जाता? उद्याच निपटव जा ना. थोडस काम आहे तर. आता रात झाली, श्रावण झोपला, तुम्ही बी झोपा. नाही नाही, ते काम आजच निपटावं लागते कांता. आजचं आजच निपटावं लागते. तू झोप ना, तू कायले चिंता करतो. मी बात येतो. झोप तू, झोप 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 तू. आणि जेवण करून घेतो. मी माई वाट नको पाहिजे. जेवण करून घे आणि झोपून जाय तू. हो, मी जेवण करून घेतो आणि झोपून जातो. आणि तुम्ही तिकडे खावाले पेवाले जाता का? माहित नाही का मला? हा, खोटं सांगून जाऊन राहिले. जाऊनच राहिले तर खरं बोलून जा ना. मला सगळं माहित आहे. तुमची पार्टी आहे ना तिकडे रामलाल भाऊच्या वावरात, खावाची पेवाची. तुले कोण सांगितलं कांता? तुले कोण सांगितलं? आता मी पाय बुवा कांता, मी नाही. ते रामलाल भाऊ तू उठून उभं केलं. आता पेवाची नाही, हा पेवाची नाही, फक्त आम्ही खावाची फक्त खावाची. कोण सांगितलं म्हणजे माहित नाही होत का? मला सगळी खबर राहते, सारं माहित राहते मला. म्हणजे तुम्हाला काय वाटते? मला काही माहितच नाही राहत. सगळंच माहित राहते मला. मापासून काही लपवायचे प्रयत्नच नको करा तुम्ही. सारं माहित राहते. आणि एक गोष्ट सांगतो तुम्हाला, पेजा नको खा तुम्ही भले, पण पेजा नको. पेले आले दिसले मला तर पा मग मापेक्षा वाईट बाई नाही. मग आता सांगतो तुम्हाला. अरे नाही नाही, माहित आहे मला कांता, त्यापेक्षा वाईट बाई आहेच नाही या धर्तीवर, माहित आहे मला. काय म्हणजे मी एवढी वाईट आहे का? नाही नाही कांता, मी नाही म्हणत असा. तूच तर म्हणून राहिली मापेक्षा वाईट बाई नाही. मी कायले म्हणू पहा, मी नाही म्हणत असा. तू तर लय चांगली आहे. तू लय चांगली आहे कांता, तू लय चांगली आहे. त्यापेक्षा तर दुसरी बायकोच नाही आहे मला भेटणार होती. लय चांगली आहे तू, लय चांगली आहे. तर जातो का मी? 4-5 जण आहो आम्ही. तो जाऊ का मी? जातो. जा, पण लक्षात ठेवा. हा, अरे हो, लक्षात आहे मा. पेनं बंद, खाणं सुरू. जा आता, लवकर येऊन जा. हो हो. थांबा. अरे आता काय म्हणते रे देवाई बायको, मागत लागली होती येतं. रमेशचे बाबा थांबा म्हणतो ना तुम्हाला. काय म्हणतो बुवा गंगा? जाऊ दे बुवा, सगळे पोहोचले असतील. थांबा तर जराशे. काय म्हणतो आता, बोल. चाललेच मग नाही. घरी एवढा चांगला स्वयंपाक केला, पूजापाठ झाली, पण तरी तुम्हाला बाहेर जाऊन खाता नाही. हो चाललो आता. पाय गंगा, तुले कालच बोललो मी त्याचं, आता काही डबल बोलत नाही. बरं ठीक आहे, चाललो. सगळे पोहोचले असतील. थांबा म्हणतो ना तुम्हाला. काय तुरु किती घाई येऊन राहिली बापा. अरे बुवा गंगा, काय म्हणतो बुवा? अरे बुवा, माणसाला जगू तर दे बुवा. हे पा, तुम्ही चाललेत ना तर रातभर घरी नको येता. तिकडेच राहायचा, तिथंच राहायचा, खोपडीत वावरातच राहायचा. बिलकुल रात्रभर घरी नको येता. सकाळीच घरी येता. आता पाण्या पावसाचं पाणी किती आलं होतं एवढ्या रात्री, अमावस्याच्या रात्री मला तिथं वावरात राहायला लावतं काय? आहे का जराची तुला अक्कल? हा, नव्याला काही बी हो. हा, तेवढे समजत नाही का तुले? अमावस्याची रात्र आहे आणि मला वावरात राहायला लावतो. हा, काय होते तर अमावस्याची रात्र आहे म्हणजे रात्री सारखी रात्र आहे, फक्त अमावस्या आहे, दुसरं काय काही नाही होत. हो, चालले ना तुम्ही, खा आणि तिथं झोपा, तिथंच राहा, सकाळी उठून घरी ये जा. एवढं सांगतो, नाही तर मग जाऊच नका, घरी झोपा चुपचाप. ठीक आहे ठीक आहे, मी नाही येत घरी, राहीन मी वावरात. आता जे होईल ते पाहिलेलं ना. अमावस्याची रात आहे मोठी आणि मला वावरात राहायला थांबायला सांगते. काही समजते का नाही समजत गंगा तुले? समजते मला, सगळं समजते. जा. बरोबर. त्याला अशीच सदा देतो. जेव्हा कधी हे असे करतील, माय नाही ऐकतील ना तर मी सदाच देतो. माया ऐकायला पाहिजे ना, माया ऐकत तर नाही. आता आहे ना समोर कड,
कढीला खात बस जा म्हणा. मग ऐकतच नाही माई. मग सध्या राहा वावरात रातभर. काय होते अमावस्याची रात आहे म्हणून. एवढा टाइम झाला तरी आली नाही इकडे ये पोरगी. काय 10 दिवसाचा स्वयंपाक करून ठेवते काय तर तिथं. पटकन स्वयंपाक करून देवाव ना येऊन जावा घरी. आता किती वेळची 6 वाजतापासून गेली ते. एवढा टाइम लागते का स्वयंपाकाले? हा अमावस्याची रात आहे. पटकन घरी येऊन जावा. स्वयंपाक करून ठेवून दिला मी. हे घरी नाही, तिचा बापही गेला तिकडे पार्टी करायला. एकटीच जेवण करू का आता? येईन तर संग मग दोघी माई देखी जेवतो म्हणतो. काही येते तर जाऊ काय गड्या. नाही गड्या अजून ते पार्वती म्हणन का बोलावलीच येते म्हणन घडी घडी. माय हो विमलाताई होय. हो हो कुठं चालल्या गड्या विमलाताई एवढ्या रातच्यानं? अमाय इकडे येऊन राहिल्या गड्या विमलाताई. हो विमलाताईच तर होय ना. इकडेच येऊन राहिल्या गड्या. काय हिंडून राहिल्या या रात्री बेरात्री गड्या? कोण विमलाताई? काऊन हिंडून राहिल्या तुम्ही एवढ्या रातच्यानं? दुकानात गेली होती तर तू उभी दिसली इकडे बाहेर. म्हटलं काऊन बाहेर उभी आहे म्हणून आली इकडे. काऊन काय झालं? काऊन बाहेर उभी आहे? घाड भेव लागलं बापा विमलाताई मध्ये थोडंसं. म्हणलं विमलाताईच होय ना. हो गड्या विमलाताईच तर होय म्हटलं. एवढ्या रातच्यानं काय हिंडून राहिले म्हटलं. मी माई पोरगी कल्याणी पार्वतीच्या घरी गेली स्वयंपाकाले. स्वयंपाक करून देवाले. अजून नाही आली घरी. तिची वाट पाहत उभी आहो इथं. माय व गावातल्या गावात कायले भेवा लागते हो. आणि तिची पार्वतीची माई येवाचीच आहे नाही. आता तिची माई येईन तर ते करन मग. हो ना काही येते तिची मायचं. आता म्हणतो तर निपटलं तर खरं डिलिव्हरीचं झालं करतेच गावातल्या बाया. म्हणून निश्चिंत असन तिची आई. करायला कोणी नसतं राहिलं तर धावत पडत आली असती. हो आता आहे ना कराले. आता माहीतच असन ना सून बी आहे बा. माईवाली सून बी आहे करते असं वाटलं असन ना तिले. हो आता करायचं लागलं आता कल्याणीले. जवाई आलते ना बोलावले. चला म्हणे कल्याणी स्वयंपाकाले. गेली. हो आता ते आहे कल्याणी आहे तर तू घरचं करून घे. आणि बाकीच्या गेल्या तर मग घरचं राहते ना. काहून गेल्या करू लागलं तर सुना नाही काय घरी? आता तुमची विमलाताई तुमची सून आहे ना घरी. तुमची सून करते तुम्ही जर करू लागायला गेल्या. शांताबाईची सून आहे, गंगाची सून आहे, त्या इंदिराची सून आहे, तिची माय बी आहे. हो पण आता कल्याणी करतो म्हणे. मग गेल्या सगळ्या आपल्या आपल्या घरी. आता पूजा गिजा करत असन सगळ्या. दिवे गिवे लावून. तू नाही लावली का दिवे? दिसत नाही त्या दारावर दिवे. लावले होते इजले. लय वेळचे लावले होते. 7 वाजता लावले होते इजले. हा 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 मस्त खडखडून शिजून राहिलं. हा आता येईन मजा मस्त. आता ते आपलं सरपंच भाऊ तो भाकऱ्या जास्तच आणल्या ना, जास्त दुस्तच आणल्या ना. आज आपण नाही थांबणार रे बुवा. आज आपण फुल पोट भरून जेवणार आहोत. चांगलं ताव मारणार आहोत आज आपण. आता अरे काय म्हणता काय बोलता हे रामलाल भाऊ. 10-12 भाकरी आणलो आपण. हाव किती? 4-5-6 जण. 6 जणांमध्ये 12-13 भाकरी आणलो. खा लेकाले मस्त. खा रे खा. आणि भातही आणलो मस्त. पोट भरून जेवा आणि इथंच झोपा. काही घरी जाऊ नका. हो हो सरपंच भाऊ मायात होत देता. गंगानं पहिलेच मला बजावलं घरी येऊ नका म्हणे. मी म्हटलं जाय नाही येत घरी. आता जेवण नाही इथं. आता सगळे झोपून जाऊ मग इथं आपण खोपडीत. आपल्या खोपडीत मस्त झोपून जाऊ. काही घेऊ नाही. हा पोट करा शिजवा पोट रामलाल भाऊ. 12 वाजत आले. काही करा काही खाऊ काही खाऊ. पहिलेच करायला पाहिजे होतं आपण. एवढा टाइम कायलेच केला आपण. तर आता एक 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 सगळे येवाले जमाले आणि मग शिजाले. टाइम नाही लागला काय? पहिलेच करू म्हणजे किती पहिले केलो असतो आपण. नाही तरी बी आपण 5-6 वाजता 7 वाजता उरकून आपल्या घरी चाललं जायला पाहिजे होतं. आता काही मिनिट राहिले 12 वाजाले. 12 वाजेपर्यंत इथं शिजवणं चांगली गोष्ट नाही आहे. म्हणून म्हणतो का शिजलं काय तर. शिजलं असेल तर घ्या टाकाई मध्ये खाऊन घ्या पटपट जेवून घ्या पटपट. चला खोपडीत जाऊन झोपून जाऊन निवांत चुपचाप. हो पाहतो मी. अरे सीताराम लाव ना का लाईट. लाईट काम बंद केलं तिथं पाहतो मी जरा शिजली काय तर. मी काय नाही बंद केलं का? आपोआपच बंद झालं ना. कायचा आवाज येऊन राहिला का तिकून? अरे गा मी म्हणत होतो तो गा 12 वाजाले टाइम नाही आहे जास्त. आणि इथं आपण शिजून राहिलो मस्त ढग. काय करावं रे आता. कारण लाईट दाखव बरं तिकडे. लाईट दाखव तिकडे. कोणी लोक असतील तर कोण होईल कोण नाही तर. ते लाईट बंद झाला ना का सरपंच भाऊ? चार्जिंग नसन. चार्जिंग नाही करून आणलं काय का सरपंच भाऊ? काय का सरपंच भाऊ चार्जिंग तर फुल केली होती ना मी. दुपारपासून चार्जिंगला लावलंच होता. चार्जिंग वरून काढून मी घेऊन आलो. चार्जिंग तर फुल होती ना त्याने. कसा झाला मग सरपंच भाऊ चार्जिंग फुल होती तर? काय माहित होतं बंद कसा झाला. रातभर पुरणार होता तो. एवढी चार्जिंग मी केली होती.
का रातभर पुरण एवढी पण ते बंद कसं झाला होता रामलाल भाऊ चुलीतली काडी दाखवा बरं तिकडे एक पेटती जरासा उजीर दाखवा बरं तिकडे पाहू काय व्हायचं हो 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 कोण आहे गं? अरे केव्हा रे ते बाप रे हे काय होय पहिलेच मी म्हणत होतो पोया आता इथं थांबू नका आता ठेवा ही भाजी गिजी पोया आता इथून बापरे आवाज कसे कसे आल तू चला तू आई बला को चाल तू प्रवास तर करून राहिले भाजी वावरात सारा इकडे सुगंध फैलला बघा मी म्हणतो सरपंच भाऊ रामलाल भाऊ थांबा का काय झालं काय का शामराव भाऊ चाल आपला जीव घेऊन पळ पटकन घराच्या दिशेने एकदम घरी जाऊन दम घेऊ थांबा कोणा आपली मजाक तर नाही केली मजाक केली असून कोणा कोण करण का शामराव भाऊ मजाक कोण करण मजाक करणारा सीतारामचा आपल्या सांगत आहे मग गावात उरलं कोण मजाक करणारा तो दम टाकणारा ठोकरांचा मजाक खाली चरण नाही नाही कोणी मजाक नाही केली बघा शामराव भाऊ थांब करू नको कोण मजाक केली नाही ते नावराशीत उतरलं कोणाच्या वैद्य ते मटणाचा वाद गेला त्याने ते उतरलं असं बा चला पटकन हा थांबशील तर वायात असशील चल गा ये गा शामराव भाऊ ये गा नको थांबू का ये तो थांबन तो विहिरीत जाईल कोण मजाक केली असेल का थांबा म्हणतो तिची बहीण असे पाहून राहिले तर काय भेकाड्या वाला ते माणसात माणसं असून काय भेटे बटे